आज माळशिरस तालुक्यातील उमरे दहिगाव येथील नियोजित व्याख्यानासाठी निघालो। मजल दरमजल करत आम्ही दुपारीच अकलूजला पोहोचलो। तिथून भैरवनाथ आदलिंगे सरांना सोबत घेऊन आम्ही उमरेकडे कूच केली। प्रवासात गप्पा टप्पा मारत सायंकाळी आम्ही उमऱ्यात पोहोचलो। व्याख्यानस्थळी पोहोचताच भीमसैनिकांनी आदल्या लावून स्वागत केले। लागलीच मी स्टेजवर जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांच्यासमोर नतमस्तक झालो। त्यानंतर महापुरुषांची उपासना करून मंडळाचा सत्कार स्वीकारला। याच निमित्ताने जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करून मी विचारांची भीमजयंती साजरी करण्यासाठी उभा ठाकलो। यावेळी बोलताना मी म्हणालो, बाबासाहेबांनी सांगितलेल्या याच विचारांचे स्पष्टीकरण श्रोत्यांना खूप भावले। वास्तवाला धरून आजच्या युवा पिढीने बाबासाहेबांच्या चरित्रातून नेमकं काय वेचलं पाहिजे हे तासाभराच्या व्याख्यानातून विशद केले। व्याख्यान संपवून स्टेज खाली येताच श्रोत्यांनी फोटोंसाठी घातलेला गराडा व्याख्यान गाजल्याची पावती होती। अनेक थोरा मोठ्यांनी दिलेल्या कौतुकांच्या थापांनी मी समृद्ध झालो। शक्य तेवढ्यांची सेल्फी इच्छा पूर्ण करून आम्ही अकलूजकडे निघालो। तिथे आदलिंगे सरांच्या निवासस्थानी आमरस पोळीचा पाहुणचार स्वीकारून रात्री उशिरा पडत्या पावसात पांगरीकडे प्रयाण केले। गावखेड्यात विचारांची भीमजयंती साजरी केल्याबद्दल उमरे येथील तमाम युवकांचे मनापासून आभार आणि कौतुक। जय भीम।